संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या लढतीकडे लक्ष लागून राहिलेलं होतं ते म्हणजे अमर चव्हाण आणि शीर्षल पाटील यांच्याकडे. आणि आपण आज पाहतोय अमर चव्हाण यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे, खूप मोठा विजय मिळवलेला आहे. या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा अमर चव्हाण एक वेळ पंचायती समिती सभापती झालेले होते, त्यानंतर संजय गांधीला ते सभापती होते. आणि आपण पाहतो या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आप्पी पाटील जे आहेत त्यांचे चिरंजीव त्यांच्या विरोधात अमर चव्हाण यांच्या लढत होते आणि अमर चव्हाण यांनी मुसंडी मारलेली आहे, खूप मोठा विजय संपादन केलाय. स्वतः अमर चव्हाण आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्यासोबत भाई पताडे आहेत, जे की संपूर्ण विजयाचं जे काही किंग मेकर म्हणून ओळखलं जातं ते भाई पताडे ते देखील आहेत. आणि अमर चव्हाण यांच्याबरोबर दोन्ही ज्या पंचायत समिती गणातल्या ज्या दोन्ही सीटा आहेत, पलीकडे महागाव गणातून डॉक्टर प्रतिभा चव्हाण ह्या विन झालेले आहेत, तर भडगाव गणातून शिवाजी करिगर हे विन झालेले आहेत. काय सांगाल अमर दादा, इतका मोठा विजय, तुमच्याकडे पैसे नव्हते, लोक मदत करत होते, अशा परिस्थितीत लढला, थांबला नाही आणि विजयापर्यंत पोहोचलाय. मी ह्या विजयाचं सगळं श्रेय माझ्या सामान्य जनतेला देतो. हा विजय माझा नसून सामान्य माणसाचा हा विजय. काय वाटतं इतकं मोठं लीड दिलंय जनतेनं तुम्हाला? मला पहिल्या दिवशीपासून वाटत होतं. त्याचं कारण काय, मी ज्यावेळी प्रचारला जात होतो त्यावेळी प्रत्येक गावातला माणूस म्हणायचा, अमर तू आमच्या वेळेला येऊन उभारलास आहेस आणि तू कवाही 12 वाजता हाक मारली तरी येतोस. हेच माझ्यासाठी त्या जनतेचं उत्तर होतं आणि त्या जनतेचं उत्तर ह्या लीडमधून मला साक्षात दिसते. भाजपाचं आव्हान जे होतं ते तुम्ही सहज पेलून नेलाय तुम्ही. ही माझी निवडणूक ही भाजप आणि इतर विषयाची चर्चा करण्याजोगी नव्हती. कारण का सामान्य जनता विरुद्ध समोरचे उमेदवार, त्यामुळे ही निवडणुकीला मी माझ्या समोर भाजप आहे असं मला कधी वाटायला नव्हतं. गडिंग्लज तालुक्यामध्ये ज्या काही 5 जागा आहेत, इतर ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसते. बरोबर आहे की गडिंग्लज तालुका हा वैचारिक पात्रतेनं घडलेला आहे. कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांनी ज्या विचारानं कार्यकर्ते घडवलेले होते, कैलासवासी हातर्गे साहेब असतील, ज्या नेते मंडळींनी जे विचाराचं राजकारण केलेलं होतं त्या विचाराच्या राजकारणाचे कार्यकर्ते तयार झालेले होते. मध्यंतरीच्या टप्प्यात धूमकेतूसारखा कुठला तरी एखादा प्रसंग येऊन गेला म्हणजे काय कार्यकर्ते आयुष्यभर त्या विचारात जातात असं कोणी म्हणायची गरज नाही आहे. विचार न सोडून जगणारा कार्यकर्ता कुठं असेल तर ह्या काळभैरीच्या पांढरीत जन्माला आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा विचारानं जगणारा कार्यकर्ता असेल. एक पाऊल मागं घेऊन अमरसाठी आणि पंचायत समिती माझी घरची सीट चव्हाण मॅडमला देऊन फक्त विजयाचं श्रेय फक्त माझ्याकडे जातंय. आणि अमर आम्ही सगळं एक दिलात आणि आमच्या गावाला कधीतरी येतोय आणि पैसे देतोय, हे देतोय, हे कधी चालत नाही. भागामधून आपल्या पूर्ण म्हणजे मुस्लिम समाज, मराठा समाज, लिंगायत समाज एकवटून हा विजय अमर आणि मॅडमसाठी पूर्ण एक दिलाने सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि मोठ्या फरकाने अमर मॅडम सगळ्या निवडून आलेल्या आहेत. महागामध्ये जर पाहिलं तर विरोधी उमेदवार तुमच्या उलटा राहिलेला होता, तिथून देखील तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लीड काढले. होय, आम्ही राष्ट्रवादीच्या झेडपीसाठी जवळजवळ 100 मतं आम्ही जादा दिलेले आहेत. म्हणजे गावातल्या उमेदवारापेक्षाही अमरला 100 मतं जादा आहेत आणि मॅडमला जवळजवळ 1000च्या मतां म्हणजे 1200-1300 मतां मॅडम निवडून आलेले आहेत म्हणजे मागाव गणातून. भाईने किंगमेकरची भूमिका जी बजावलेली आहे अतिशय प्रामाणिकपणे तिघांना देखील इथं चांगलं यश मिळताना दिसते. भाईने खूप मोठा त्याग केला आणि त्याचं त्यागाचं रूपांतर जे आपण पाहतो या गुलालामध्ये झालेलं आहे. मॅडमांचा विजय जो आहे हा संपूर्ण जिल्हाभर त्याची चर्चा होताना दिसते, कारण अमरदादांच्यावर निवडणूक लढवते त्याने एकतर पेशाने डॉक्टर आणि आरोग्य तालुक्याचं सुधारायचा हा अजेंडा घेऊन ताई डॉक्टर प्रतिभा मॅडम ह्या रिंगणात उतरलेल्या होत्या. काय सांगाल, तुमच्यासाठी खूप मोठा क्षण आहे, पहिली निवडणूक, पहिला विजय आणि खूप मोठा विजय मिळवतो. हो, खरं तर आजपर्यंत माझं सर्व आयुष्य आरोग्य सेवेमध्ये गेलं. अगदी रात्रदिवस मी आरोग्य सेवा आणि हेल्थ एज्युकेशन यामध्येच काम करत गेले. पण जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेब, तसंच राजेश पाटील साहेब, नंदाताई आणि आमचे प्रकाशभाई पताडे मॅडम आणि माझ्या घरातील सर्व मंडळी आणि माझे सासरे ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण आणि बाळासाहेब चव्हाण या सर्वांनी, मी सुशिक्षित उमेदवार असल्यामुळं तू ह्या निवडणुकीसाठी रिंगणात उतर असा मला सल्ला दिला आणि तो मी मान्य केला आणि मी निवडून पण आले. आणि याचं सर्व श्रेय मी जनतेला देत आहे, कारण त्यांनी आणि तसंच माझ्या कार्यकर्त्यांना देत आहे. त्यांनी रात्रंदिवस गेले 15 दिवस माझ्याबरोबर आम्ही घर टू घर व्हिजिट केली. मी आणि अमर चव्हाणनी दोघांना खूप चांगला प्रतिसाद जनतेतून मिळाला आणि त्यामुळे मी माझा विजय जनतेला देत आहे. हा जो विजय झालेला आहे तर ह्या विजयाच्या पाठीमाग जो खरा विजय आहे तो जनतेने या ठिकाणी मतदान केलेलं आहे, भरभरून असं यश दिलेलं आहे. आधी अटीतटीची लढत होती, तर पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात होतो. यामध्ये
भाई पताडे असतील, त्यानंतर आमचे बंधू डॉक्टर संजय चव्हाण असतील आणि डॅडी ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांची एक इच्छा होती की घरातला कोणतरी उमेदवार आपल्या ह्याच्यातून समाजसेवेमध्ये जावा आणि त्याचा खूप मोठा आशीर्वाद होता. आजपर्यंत आम्ही शैक्षणिक कार्यामध्ये असो किंवा आरोग्य सेवेमध्ये प्रचंड काम केलेलं आहे. खरं आता खऱ्या अर्थाने आम्हाला समाजामध्ये जाण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. याचाच मुश्रीफ साहेबांचा सुद्धा एक फोन आला की डॉक्टर तुम्ही उभा राहायला पाहिजे आणि दुसरा या ठिकाणी तसा ताकदीचा उमेदवार नाही आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आम्ही 100% या ठिकाणी देऊ आणि जनतेसाठी 100% काम करू असा आम्ही निराधार व्यक्त केलाय. थँक्यू. भडगावची जनता मला बऱ्याच वर्षापासून ओळखते आहे. मी काय करतोय काय नाही हे कसं कसं वाटते तुम्हाला हे सगळं फिलिंग कसं वाटते? आज जे भडगावकरांचं म्हणजे त्यांचा विजय आहे हा. त्यांनी सांगत मला प्रत्येक व्यक्ती सांगत होती साहेब तुम्ही काळजी करू नका तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला 100% आम्ही निवडून येणार लीड पण देणार म्हणून मला सांगितलेले होते. त्याप्रमाणे माझ्या अपेक्षापेक्षा लीड दिलेलं आहे आणि मी विजयी झाले. वडगाव महागाव जी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे या मतदारसंघातून अमर चव्हाण यांनी खूप मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे. याशिवाय शिवाजी करिगर असतील, त्यानंतर प्रतिभा चव्हाण असतील, यांनी देखील खूप मोठा विजय मिळवलेला आहे आणि या यशामध्ये खरा जर वाटा कोणाचा तर जनतेचा आहे असं त्यांनी आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. गडिंगलज झोन लाईव्ह टुडे साठी नितीन मोहरे.